तोही पैलवान पानसरे मुद्दाम. ओ बापरे बापरे, पकडा गयो. शिकार पकडली पहिल्या झटक्यात. सोपं नाही बरं का. आता बघा तो बी थांबते. वीराला पीर एक आठ आणि एक हात आणि शिकार सुटण्याचा प्रयत्न करते. वाघाने शिकार पकडले. वाघाच्या जबड्यातून हिंदी येते. वाघाच्या जबड्यातून सापाच्या तोंडातून शिकार सुटणं मुश्किल असतं. कुस्ती अहो किती वाजले, किती वेळापासून लोक बसून येत. काम धंदे नाहीत, आपण सोडून दिले. घरी गेलं वहिनी म्हणून पुढे बोलून देत होते. वहिनीला पाटणार पाटणार नाही. पुढे कुस्ती खेळायला गेलते आणि अरे वाजवणारे तुमची रक्कम घेऊन जा. हो रोखोक सगळ्यांचे पैसे मिटवलेत. रोखोक. बापरे, नागपट्टी लावण्याचा प्रयत्न. आणि आमच्याकडे कोणाचं बक्षीस आलं नाही. हो हो. आणि बापरे, ही चड्डी धरायची पद्धत सोलापूर कोल्हापूरकडून आपल्याकडे आली बरं का. आपल्याकडे नव्हती पण सुरू झाली. दोन्ही पैलवानाला आधी विचारलं जातं चड्डी धरायची का, परवानगी द्यायची का. यस यस, नो नो. वा. आणि खरोखरच शंभूदादा जावळे, अर्जुन जावळे, चांदवडचे वाजता तुमचं या ठिकाणी कौतुक आहे. विनंती आपण इकडे या. आणि सोबत सुरेश जावळे, सर्वांचा कार्य महान कार्य हो. आणि वासनाचा सन्मान केला जातोय. त्यांचं त्यांना बक्षीस दिलं जातंय. रोखोक. वा. आणि मानाचा फेटा. वा. रोखोक बक्षीस. कुस्ती क्षेत्रासाठी ज्यांनी ज्यांनी कार्य केला, कुस्ती क्षेत्रातले वाचतात पंचमंडळे यांचं मानधन, सगळ्यांचं मानधन मिटवलं होता. हो वांजरगावचे नव्हते तात्या. तात्या माफी मागतो बरं का. हो डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वाडाला याच वाघाने बांधलं होतं. पण शिक्षण नव्हतं, स्पर्धा माहिती झाली नाही, वाचता नाही आलं. नाहीतर हे रावसाहेब तात्या महाराष्ट्र केसरी याच जणाला जन्म झाले असते. वांजरगाव, वांजरगावचा ढाण्या वाघ. हो वांजरगावचा ढाण्या वाघ रावसाहेब तात्या यांचाही सन्मान केला जातो. डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वाडर यांना धरल्यास चारही मुंड्या चित केलं. हो या तात्या इकडे या. तात्या हो तात्या आमचे पण गुरु आहेत. नगर, अहिल्यानगर जिल्ह्याचं वादळ, अहिल्यानगर जिल्ह्याचं वादळ, एक तुफानी वादळ, कुस्ती क्षेत्रातलं वादळ चांगल्या चांगल्याला आसमान दाखवून गेलं. महाराष्ट्र केसरी व्हावं यांना कळावं आणि यांनी जावं पाडावं. म्हणून मी सांगतो थोडं शिका आणि कुस्ती क्षेत्रातून नोकरी पकडा. आणि
दोघांनाही सूचना चालू आहेत. 5 मिनिटाचा वेळ. 50,000. हो, आरपार कुस्ती काटा, कुस्ती चितपट. हो, तशी सोडली जाणार नाही. वा, पंचांचा निर्णय. ही कुस्ती काटा आहे. पैलवान 2 वेळ कुस्ती जीत केल्यानंतर 30 सेकंद पाठीवर टाकून धरायचे असते. कुस्तीत बदल झालेली हेच आपल्याला कळलं नाही आणि म्हणून आपण मागे आलो. तर आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कुस्ती, पण युरोपीय लोकांनी प्रत्येक वेळेस नियम चेंज केले. 30 सेकंद 2 मिनिटं. गादीवरली कुस्ती वेगळी, मातीवरली वेगळी. आपल्याकडं गादी नव्हती. आशियाबाद जाधव ऑलिम्पिकला लढले, त्यांना गादी माहीत नव्हती, तरी ऑलिम्पिकचं पदक आणलं. कोणतंही कारण सांगितलं नाही. सगळ्यात कमी वजनाचा बरं का, आणि सगळ्यात कमी उंचीचा तो आशियाबाद जाधव ऑलिम्पिक पहिला आपल्या महाराष्ट्रात. आणि या कुस्तीसाठी शंभूदादा चावले, पैलवान शंभूदादा चावले नगरसेवक, आणि सोबत पैलवान सुरेश चावले महाराष्ट्र चॅम्पियन. राम लक्ष्मणाची जोडी आणि स्वतः झळ पोहोचून आपल्या खिशाला. हो, अहो तमाशा असताना, हो छामछूम असताना झिंगाट. हो, अजून पैसे उधळले असते, खिशात हात घातले असते, काही नाही तर कपडे काढले असते. पण हे कुस्त्याची एक चांगली भरवणी, कुस्त्याचं एक चांगलं मैदान निर्माण केलं आणि त्या कुस्तीसाठी त्यांनी त्याग केला. हो, ते पैलवान आहेत, त्यांना कुस्तीची जाण आहे, कुस्तीवर प्रेम आहे, कुस्तीवर विश्वास आहे, कुस्ती श्वास आहे. आणि मी एक परत वाक्य बोलतो, परत माझी एकच इच्छा आहे, घेईन मी जन्म याचसाठी देवा, याच मातीची सेवा साधावया. याच मातीची सेवा करणार परत जन्म लाभला तर, कारण या मातीने मला भरभरून दिलं, या मातीनं खूप मोठं केलं आणि ही माती मला खूप मोठं करून राहिली. कुस्ती तपा काहीच म्हणत नाही, टाक. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. वा, 2 मिनिटं जांग धरला परवानगी आहे. हा, 2 मिनिटांनी जांग सोडावं लागेल. हो, बरोबर आहे. कुस्तीत बदल झालेले आणि ढोलकीवर तुमचं कौतुक आहे, कौतुक. वा वा, या ठिकाणी मंगल सिंग परदेशी धोबी नावाचा बादशाह, तुमचे कार्य महान आहे. सोबत अर्जुन भाऊ जावळे, कला जेलगाव. हो, शिकार सुटली. असं उठून टाका बरं, जाणका दिली. अहो, पैलवानाचे हात नाही ते, हातोडे हातोडे, सोनार के. और एक लवहार के, सोनाराचा टुप्पू टुप्पू, लवहाराचा एकच गच्च. म्हणून म्हणतात सोनार के, ते हात नाही येत म्हणून म्हणतात, अरे ओ साबा, वो हात मुझे दे दो, वो हात ले, वो हातोडे. धोका डेंजर बर का, पैलवानाचा धोका, एका ठोक्यात जीव जाऊ शकतो. सोपा नाही, माझ्याकडून एका ठोक्यात डोकं
सुटलं होतं. गणपती पाहायला पुण्याला गेलो, अचानक झाली, एकच ठोका टाकला, डोकं दूर भाळभाळा लागतं आणि काय घेऊन पळून आलो. 14 वर्षापूर्वीची घटना आहे. हो, पैलवानाचे हात सोपे नसतात, कारण थोडी मेहनत करावी लागते, पाठ किल्ला उठावं लागतं आणि याच मातीला घामाचा अभिषेक करावा लागतो. पैलवान म्हणजे काय? ऐन तारुण्यात साधू संतावणी राहून मस्तीचा खुराक खाऊन पाठ किल्ला उठून याच मातीला घामाचा अभिषेक घालतो, अशा मर्दाला पैलवान म्हणतात. नुसतं पैलावून फिरायचं नाही. आरोग्य खरोच सर्व धर्म साधन. आरोग्य आरोग्य देणारा एक घटक आहे. शक्ती युक्ती. हो हो, काय करायचं पैशाचं? आपल्या शरीराची किंमत होऊ शकत नाही. आरोग्य नाही का? ज्ञानोबासारखं ज्ञान नाही, नामदेवासारखी भक्ती नाही आणि तुकारामासारखं वैराग्य नाही. अशी ती कुस्ती. दोघे एकमेकाला चर्चा करतात आणि बोलून सांगतात, बघा आता, बघा बघा, अशी माती टाका बरं शेजाऱ्याच्या अंगावर, काय होतं बघा, उचला टाका. आणि प्रेमाने टाकलेली माती, हे कुस्तीचं प्रेम. तुम्हाला गावाचा इतिहास सांगितला होता का? तर दोघांची समोरासमोर कुस्ती. चांगल्या डावातून वाचला बरं का. तिथं जोरी डाव देण्यात आला असता तर डाव अनेक आहेत. कोणता कधी लावायचा, किती वाकायचं, किती झुकायचं, थोडं जरी चुकलं डाव चुकतो का? पैलवान म्हणजे कोण? पैलवान म्हणजे कोण? चाणक्य आणि बुद्धिमान, त्याचं नाव पैलवान. एकदा डोक्यात विचार आला काय? हो, डोक्यात आला, हाताने केलं. पैलवानाचे कान का बनलेले असतात? हे पहा, कुस्ती खेळताना हाताचे फटके काढून लागतात आणि परत ऐका, कान उघडे ठेवा. सगळ्यात प्रथम गरम होतं ते कान, सगळ्यात प्रथम ऊन लागतं ते कानाला, थंडी जाणवते कानाला. आणि म्हणून कुस्ती खेळताना जर ठोका लागला तर कानाच्या शिरा फुटतात आणि पैलवानाचे कान फुटतात. आणि म्हणून पैलवानाचे कान बनलेले असतात. बजरंग बलीचे देण येते. उघडे लायसन पैलवानकी असल्याचा पुरावा आहे. आणि हे पण म्हणतात पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतो, गुडघ्यात मेंदू नसतो, मेंदू डोक्यात असतो. पण इंग्रजांनी मुद्दाम आपल्याला बदनाम करण्यासाठी वापरलेलं वाक्य आहे ते. पैलवान डोक्यात जे आलं ते शरीराने केव्हाच करून टाकतो. डोक्यात येण्याच्या आधी शरीराने कृती घडते. आणि म्हणूनही म्हटलं जातं पैलवानाचा मेंदू. पैलवानाने एकदा ठरवलं, हा, एकदा डोक्यात आलं. म्हणून 1942 ची क्रांती म्हणजे पैलवानाची क्रांती. 1942 बंड म्हणजे पैलवानाचं बंड. दोघांनाही सूचना चालू येतात, आता दादाच माती टाकतात. प्रेमानं टाकलेली माती कमी पडली हो, अंघोळ. पहाटे 3ला उठून एक घामाची आंघोळ करतात. घामाची आंघोळ आणि याच मातीला घामाचा अभिषेक म्हणजे पैलवान. झुंज. वा.
कुस्ती म्हणजे काय? गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, भीष्माचे वचन, कर्णाचे दान, रामाची मर्यादा, हनुमंताची ताकद आणि अहिल्या मातेची बुद्धी, न्याय बुद्धी. बापरे, कानाला कसं पकडलं तिथं? कानाला हे मनगट लागलं, कांबी म्हणतात त्याला. हो, वाघ सिंहाची धडक. काय झुंज झाली दोघांची. वा, झुंज. पैलवान कुस्ती करायची बरं का दोघांनी. आणि कुस्तीत कधी कधी हरल्यापेक्षा जिंकल्याची जास्त चर्चा होती. शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरीला हरला, पण का हरला खूप मोठी चर्चा झाली. पण जिंकला असता तर DYSP झाला असता. तो जिल्हा क्रीडाधिकारी आहे. हो, आणि जरा दोघांची मातीने आंघोळ झाली. आणि हेच लाल माती अंगावर जर घेतली तर पवित्र माती असते. ही माती फक्त महाराष्ट्रात. बरोबर आहे. बापरे, किती शांतता आहे. टाचणी पडली तर आवाज झाला असता. एवढं पब्लिक. हमका निर्णय घेतला आणि जो खाली घेईन त्याला गदा मिळणार. हो, जो डाव करून खाली घेईल पण आतमध्येच. ठीक आहे. वा, 10 मिनिटानंतर आणि 10 वाजले बर का. हो हो, टाइम लावला. बरोबर 10 वाजले, बरोबर 10 मिनिटाचा टायमिंग. वा वा, 10 मिनिटाचा टायमिंग. 10 ठीक चालेल. काही मिनिटं, 5 मिनिटं आली. 5 बरोबर आहे. खरे बरोबर आहे. यस, कुस्ती 5 मिनिटं. आयोजकाचा निर्णय सगळ्याला मान्य आहे. वा, 10 वाजून 1 मिनिट झाला. कुस्ती मिनिटावर आले. तासाची कुस्ती मिनिटावर आले. घंटेची कुस्ती मिनिटावर. आता दोघांचे सुरू झालं. काय करायचं, डोक्यातलं विचार चक्र सुरू झालं. आता आणि पंच आणि पैलवान धुळे पंच म्हणून काम पाहतात. आणि जांबूदादा पैलवान. हो, 2 मिनिटं झाले. हो, वा, आलेले सर्व तज्ञ सुज्ञ. हो, हा, आणि चुकून माझ्याकडून काही शब्द गेला मला सांगा, मी दुरुस्त करतो. पुढच्या फडाला जातो. कुस्तीचं वाचन लेखन चालू आहे. हो, बापरे.
डाव करण्याचा प्रयत्न. तिसरा बरोबर आहे, मान्य आहे. ठीक आहे. हो, आणि पैलवान कुस्ती बरोबर आहे. हा हो, सर्व बिनविधान संसदेत शिकवायच्या बरोबर. वा हो, 51,000. वा, 51,000 काही सेकंदात निर्णय होऊ शकतो. हो हो, पैलवान वर्ष 3ला उठतात. पैलवानाला घरही माहित नसतं, मोबाईल पण नसतो. पहाटे 3ला उठायचं. आता दोघांनाही त्याचं माहिती, त्याला सांगायचीच गरज नाही. हो हो, झाले. त्यातले किती मिनिटं झाले? साधारण 3 मिनिटं. 4था मिनिट चालू आहे. पैलवान शेवटचा मिनिट. वादळानंतरची शांतता. एकदा जय घोष करा. बोल बजरंग बली की. जे म्हणणार नाही ते मुके होणार पुढच्या जन्मी. बोल बजरंग बली की. बोल बजरंग बली की. आता कुस्ती होणार. आता ज्याची भक्ती ज्यादा आहे त्याला बजरंग बली प्रसन्न होणार. हो, हे वैशिष्ट्य आहे. बजरंग बली 4 मिनिटं झाले बरोबर आहे. बजरंग बली चिरंजीव आहे आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपात कुठं ना कुठं संचरत असतात. शेवटचा मिनिट चालू आहे. हो, शिकार पकडण्यासाठी कशी दबी धरली. वा, सज्जन प्रेक्षक तुम्हाला धन्यवाद. एवढी शांतता. हो, शेवटचा मिनिट आहे आणि हो, आणि प्रयत्न. बच गयो, पकड़ो गयो, बच गयो, फिर भी पकड़ो गयो. आता पंचांचा निर्णय. बापरे, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. बाहेर कुस्ती देशात दिली जात नाही बरं का. गुड याला लागण म्हणून बाहेर कुस्ती जात नाही. हो, या हो, आणि अहो वा, तुमचं मैदान लाईव्ह पाहतात बाहेरचे. माझ्याकडे फोन आले आणि माझ्या फोनवर जर 2,000 रुपये टाकले बा पोरांनी कॉमेंट्रीसाठी. आता तुम्ही सांगा, मी निर्णय घेतो. ओ, खाली बसा. माग खाली बसा. विनंती आहे, खाली बसा. पुढचे खाली बसून पण कुस्ती दिसती. विनंती पा, तुम्ही आतापर्यंत खूप छान सहकार्य केले. विनंती आहे, काही मिनिटं खाली बसा फक्त. आणि पंचांचा निर्णय अंतिम आहे. आपलं मैदान लाईव्ह आहे. बरोबर आहे. हो, हे कॅमेरामन सगळं लाईव्ह दाखवतात. हो, आपली ही सगळी चर्चा लाईव्ह चालू आहे का. तालमीतले पोरं पाहतात, सूचना करतात, मेसेज टाकतात.
बरोबर आहे. पहिलवान नियमच येतो कुस्ती जागेवर करायचं. अगर तुम्ही इकडे बाहेर येतात माणसात कुस्ती खेळायला, सगळ्याला नियम सारखे कुस्ती मध्येच केली पाहिजे. बरोबर आहे. हा पहिलवान या आणि परत कुस्ती. शेठ दादा तुम्ही सांगा, तुमचा निर्णय मान्य करू आता. हो बाळासाहेब संचिती, तुमचा निर्णय सगळ्याला मान्य आहे आता. बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आता परत हो पॉइंटवर परत कुस्ती या पहिलवान. आता परत दोघांनाही सूचना दिलेल्या आहे. आता बाकीच्या कोणी जागा सोडू नका. 1 मिनिटासाठी विनंती आहे सगळ्यांना. या ठिकाणी अधिकारी उपस्थित आहेत. 1 मिनिटासाठी जागा सोडू नका. आपलं मैदान लाईव्ह चालू आहे आणि माझ्या कुस्ती कॉमेंट्रीसाठी या ठिकाणी 2-2 हजाराचं बक्षीस आलेलं आहे बाहेरून. आणि एक कुस्ती निवेदक श्रीनाथ भालेराव सर. हो 2 मिनिटाचा टाइम चितपट. आणि याच कुस्तीसाठी अनेक लोक बाहेरून लाईव्ह पाहतात तालमीत बसून. अनेकांचे फोन चालू आहेत आणि या कुस्तीकडे अनेकांचं लक्ष चालू आहे. अख्ख्या महाराष्ट्राचं या कुस्ती मैदानाकडे. हो हो 2 मिनिटं. 2 मिनिटानंतर कुस्ती. वा वा बाळासाहेब संचितींचं कौतुक. वा बाळासाहेब संचितीने सुंदर निर्णय घेतला. 2 मिनिटानंतर निर्णय असेल आणि तो मान्यच करावा लागेल आता. वन्स मोर. हा नाहीतर पैसे नाही गादा नाही. हो आता खामका डेंजर निर्णय. खाली बसाव दादा. विनंती आहे. आपल्या येवल्याचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात चाललंय आज. हो ही कुस्ती जोडणाऱ्यांचं कौतुक आहे. ही कुस्ती खाली बसा दादा, सगळे खाली बसा. आणि या ठिकाणी कुस्ती निवेदक भालेराव सरांकडून परत 500 रुपये पाठवले. विजय पैलवान जावळे यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही कौतुक आहे. आणि आता जागा खाली बसा. बसून दिसतंय, बसून सगळ्याला दिसतंय. हो वा असं मैदान होणे नाही. अशी कुस्ती, असे येऊ. वा दोघे घामाने भिजले. माती टाकली तो घाम जिरलाय, परत घाम टाकलाय आणि दोघांची परत आटी तटीची. आता कुठला डाव लावायचा, ज्याच्याकडे डाव शिल्लक आहे, बँक बॅलन्स शिल्लक आहे. डाव म्हणजे बँक बॅलन्स. बँकेत बॅलन्स नाही. हा वैजापूर मर्चंट बँक चेअरमन, वैजापूर मर्चंट बँकचे चेअरमन, वैजापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष उद्योगपती बाळासाहेब संचेती, वैजापूर मर्चंट बँकचे चेअरमन. जर ही कुस्ती बरोबरी झाली, ही गदा बँकेत लावण्यात येणारे आठवण म्हणून बक्षीस मर्चंट बँक वैजापूर इकडे लावण्यात येणारे. वा परत पैसे मागण बँक. हो वा पुढच्या वर्षीचं बक्षीस जाहीर.
त्यांच्याकडूनच परत 1,01,101 सन्माननीय आदरणीय बाळासाहेब संचिती, तुमचं कार्य आदरणीय. तुमच्याकडून पुढच्या वर्षी